गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 6 महिन्यापासून 3 वेळा खड्डे बुजवायचे काम झाले आहे। पावसाळ्यामध्ये देखील सिमेंट टाकून बुजवलेले हे खड्डे आता हिवाळ्यात परत डांबरीकरण करून बुजवण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे। मात्र हे काम थातूरमातूर करून लाखो रुपयांचे बिल उचलून घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय आणि त्यामुळे या खड्ड्यांमधून जाणं नागरिकांना कठीण झालं आहे। रस्त्याचे खड्डे निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून आणि घाईघाईत हे काम केले जात असल्याचं देखील बोलले जात आहे। खड्डे कित्येक वर्षापासून आहे, मला जसं कळतंय तसं आता हे रिपेअरिंगचं काम चालू आहे। 2च महिन्याखाली पलीकडच्या साईडनं रिपेअरिंग केली होती त्या सिमेंटाच्या खड्ड्यानं। म्हणजे सिमेंटाचा माल टाकून 2 महिने करायचं, पुन्हा डांबराचा माल टाकून 2 महिने, म्हणजे 4-4 महिने तुमचे पोटं भरायचे धंदे करताय का? माझा प्रश्न एवढाच आहे, गंगाखेडमध्ये सत्तेमध्ये कोणी बी असू द्या, ते कॉन्ट्रॅक्टर कोणी बी असू द्या, विकासाचं काम करत असाल तर तुम्हाला माझं सहकार्य आहे। पण जर काम दर्जेदार नसेल तर मी स्वतः महेश बिडकर ते काम रोखणार आणि माझ्यावर काय कारवाई करायची ते करा। मी स्वतः मतदान केलंय, रोज 18% GST भरतोय, हा जनतेचा पैसा आहे। तुम्ही योग्य रीतीने वापरा आणि योग्य रीतीने काम करा, बस माझं एवढंच मत आहे। माझं जर काही चुकलं असेल तर गंगाखेडमधल्या जनतेला खेटरा घाला, मला जर चुकलं असेल तर काही, आणि जर चुकत नसेल तर उभा टाकन, बघा काय व्हायला ती। आलेला कामाचा जाब विचारला असता त्याला कोणता तरी एक ठेकेदार जागीरदार मला म्हणला हे काम आम्ही घरून करायला। आपल्या भारत देशामध्ये, हिंदुस्थानमध्ये घरून काम कोणीच करू शकत नाही। हे जे काही काम व्हायले हे जनतेच्या पैशातून व्हायले। तुम्ही आमच्याकडून जे GST भरून घेता त्या GSTमधून हे काम व्हायले। काम फक्त योग्य दर्जाचं करत तरच मी होऊ देणार, नाही तर स्वतः मी महेश बिडकर हे काम रोखणार। जर योग्य दर्जाचं होत नसेल तर आज कित्येक वर्ष झाले इथं खड्डे आहेत रोडला, तिकून आज बुजवायलेत, हे असले खड्डे बुजवायलेत का हे? विनंती आहे तुम्हाला कळकळीची की योग्य दर्जाचं काम करा, हात जोडून विनंती आहे। हा जनतेचा पैसा आहे, मायबाप जनतेचा पैसा आहे, तुम्ही असा वाई घालू नका। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।